नमस्कार, आय एम सिटीजन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका चाललेल्या आहेत आणि या ठिकाणी सुनील भाऊ कदम हे या प्रभाग क्रमांक 2 क मधून निवडणुकीला उभे आहेत, नगरसेवक पदासाठी ते उभे आहेत। तर आता आपण त्यांना विचारूया की तुम्ही हे नगरसेवक व्हावं असं तुम्हाला का वाटतं किंवा या लढाईमध्ये तुम्ही का उतरलेले आहात? सर्वप्रथम मी प्रभाग 2 मधील जनतेला माझा सप्रेम नमस्कार आणि सप्रेम जय महाराष्ट्र। आणि आपण आय एम सिटीजन या चॅनलच्या मार्फत माझी मुलाखत घेत आहात आणि समाजापर्यंत मला पोहोचवत आहात, त्याबद्दल मी तुमचं मनस्वी अभिनंदन करतो आणि तुमचा आभार मानतो। धन्यवाद। आणि मला ही इच्छा अशी होतीये नगरसेवक होण्याची, ही का होतीये कारण याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत। मी लहानपणापासून संघर्ष केलेला व्यक्ती आहे। माझं BSc MBA शिक्षण झालेलं आहे। मी शिक्षण करताना सुद्धा मी 4थीला शाळेत असताना किंवा 5वीला शाळेत असताना माझं तिथून पुढचं शिक्षण मी काम करत केलेलं आहे आणि आज इथपर्यंत पोहोचलेला आहे। नगरसेवकाचा फॉर्म भरण्यापर्यंत मी इथपर्यंत संघर्ष करून आलेलो आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की या प्रभाग मधील जनतेला आव्हान आहे माझं की तुम्ही रिक्षा चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मताने मला विजयी करावे। आणि विजयी का करावे कारण यासाठी मी प्रभागातील रस्ते असेल, दवाखाना असेल, शाळा असेल, या सर्व सुधारण्यासाठी 100% माझं योगदान राहील। हे मी प्रभाग मधील जनतेला, माता भगिनी, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक सर्वांना माझं आव्हान आहे। ट्रॅफिक असं आहे की मी स्वतः एक रिक्षा चालक आहे। मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतः दिवसभर रिक्षा चालवतो आणि रिक्षा चालवत असताना आम्ही ज्या भागात जाईल, जो माझा प्रभाग आहे प्रभाग 2 कुदळवाडी असेल, चिखली असेल, गावठाण, बोराडेवाडी, मोशी या भागामध्ये सिग्नलची पण संख्या जास्त आहे आणि रस्ता खराब आहे आणि जेणेकरून लोकांना दिवसभर ट्रॅफिक मध्ये अडकावं लागतं आणि मी स्वतः सर्वसामान्य रिक्षा चालक असल्यामुळे मला दिवसभर ट्रॅफिक मध्ये प्रवास करावा लागतो। आणि मग त्याच्यासाठीचा म्हणजे काय प्लॅन काय केलं पाहिजे? प्लॅन असा आहे की जे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने DP मंजूर केलेले आहे ते DP अर्धवट अवस्थेत आहेत, ते DP पूर्ण करावे आणि लोकांना जाण्यासाठी येण्यासाठी त्याचा रस्त्याचा वापर करण्यात यावा। रस्त्याचे पण अनेक प्रॉब्लेम आपल्याकडे येतात। रस्त्याचे प्रॉब्लेम आता रस्ते दुरुस्ती झाली पाहिजे। वारंवार रस्ता गॅसची लाईन असो, पाण्याची लाईन असो, सारखे 4 वर्षामध्ये कमीत कमी 5-6 वेळा तरी आतापर्यंत देहू आळंदी रस्ता हे केलेला आहे, खोदलेला आहे आणि ते खोदल्यानंतर त्याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे की त्याच्यावर लेअर व्यवस्थित नाहीये। एका रस्त्यावर 3-3 लेअर आहेत। 2 व्हीलर वाले ऍक्सिडेंटचं प्रमाण आहे, रस्त्याला खड्डे असल्यामुळे रात्रीचे खड्डे दिसत नाहीयेत आणि मराठी शाळांचाही प्रॉब्लेम। मराठी शाळा असे आहेत की माझ्या जी शाळा आहे, मी लहानपणी ज्या शाळेमध्ये होतो आणि माझा मुलगा पण त्या शाळेमध्ये शिकत आहे, सावित्रीबाई फुले शाळा जी मोशीमध्ये आहे, त्या शाळेमध्ये गेली 5-6 महिन्यापासून शिक्षक नाहीयेत, शिक्षकांची संख्या कमी आहेत। आम्ही वारंवार निवेदन देतोय, वारंवार सरांना सांगतोय, पण आता इलेक्शनच्या ड्युट्या असल्यामुळं की ते सगळे जे आहे ते शिक्षक सुद्धा इलेक्शनच्या कामासाठी गेलेले आहेत। आणि दवाखान्यांचा काय विषय आहे? दवाखान्यांचा विषय असा आहे की दवाखान्यांच्या मध्ये आपण गेल्यानंतर आपण ज्या आजारासाठी गेलो त्या आजाराच्या गोळ्या औषधे मिळत नाहीये। त्या गोळ्या औषधासाठी पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलला जावं लागतं। ही मोठी समस्या आहे। आता या ठिकाणी बैठ्या घरांचा एक विषय होता किंवा या ठिकाणी काही घरं जी होती ती बांधली होती लोकांनी आणि नंतर ती पाडण्यात आली होती। तो एक मोठा विषय आपल्याकडे आहे ना, तो रिव्हर रेसिडेन्सीला त्या भागामध्ये झालेला आहे, रिव्हर रेसिडेन्सी। पण ते नदीच्या पात्रामध्ये असल्यामुळं किंवा ग्रीन झोन होता आधी, नंतर R झोन झाला, परत ग्रीन झोन झाला। हे प्रशासनाच्या चुकीमुळे किंवा बिल्डरच्या लॉबीमुळे ते झालेलं आहे। सर्वसामान्य नागरिक त्यामध्ये फसलेले आहेत। आता आपण जर नगरसेवक झाल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने याच्यावरती म्हणजे हे प्रॉब्लेम कसे सोडवले जातील किंवा कसे सोडवले पाहिजेत? मी नगरसेवक झाल्यानंतर पहिली गोष्ट मी ह्या व्यवहारांमध्ये पडणारच नाही। बिल्डर लॉबी असेल किंवा जागेचे खरेदी विक्री असेल, या व्यवहारामध्ये अजिबात पडणार नाही, टेंडर घेणार नाही कुणाचं। मी एक सर्वसामान्य म्हणून शेवटपर्यंत राहणार आहे। बरं, आता नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही? नागरिकांना माझं एकच आव्हान आहे, तुम्ही येणाऱ्या 15 जानेवारी वार गुरुवार सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा टायमिंग आहे। तुम्ही या टायमिंग मध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्यातला मुलगा, कष्टकऱ्यांचा मुलगा
या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे. आपण प्रचंड बहुमताने विजयी करावे ही माझ्या प्रभाग जनतेतील माता बंधू भगिनी सर्वांना विनंती आहे की आपण मला रिक्षा चिन्ह समोरील बटन दाबून अनुक्रमांक 5 प्रभाग क्रमांक 2 क मध्ये 5 नंबरचं बटन दाबून रिक्षा चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावे. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. तर हे होते सुनील भाऊ. सुनील भाऊनी त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवले. असेच विचार तुमच्यापर्यंत पोहोचूया आणि जनतेचा कौल काय आहे तो आपल्याला मतदानाच्या दिवशी कळेलच. तर मी सर आय एम सिटीजन तर्फे तुमचं हार्दिक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया. अजून एक बोला बोला बोला. तुम्ही आज माझ्यासारख्या सर्वसामान्य पत्रकारित कार्यकर्त्याची आज मुलाखत घेत आहे आणि आय एम सिटीजन चॅनलचे मी मनापासून खूप आभारी आहे आणि आयुष्यभर तुमचा मी ऋणी राहील की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले, 2 शब्द माझे लोकांपर्यंत पोहोचवले. त्याच्याबद्दल मी आयुष्यभर तुमचं ऋणी राहील असा शब्द मी आज या ठिकाणी देत आहे. धन्यवाद. एक सांगतो विषय काय माहितीये का की आमचं काम आहे लोकांच्या पर्यंत हे सगळे विचार पोहोचवणं. आम्ही आता अगदी महापौरांचे पण जे विषय आहेत ते पण लोकांच्या पर्यंत पोहोचवणार, लोकांच्या समोर हे विषय मांडणार आहोत की जेणेकरून लोक निर्णय घेतील की आता कोणाला. मी आभार का मानतोय तुमचं, कारण की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला. मी सर्वसामान्य रिक्षा चालक आहे, मी एक उमेदवार आहे. भविष्यात मी नगरसेवक होऊ शकतो तुमच्या मार्फत. तुमच्या आशीर्वाद असताना जनतेला तुमचा पण आशीर्वाद महत्वाचा आहे. कारण तुम्ही आज माझ्यापर्यंत आलात, मीडिया घेऊन आलात, हे खूप महत्वाचं आहे. बाकीचे मीडिया पैसे घेऊन ज्यांचे पैसे भेटतील त्याच लोकांचं काम करतात, पण तुमचा चॅनल असा चॅनल आहे की तो सर्वसामान्यांसाठी झटत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे आणि मनस्वी मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.